मग प्रचलित घडामोडीला धरून इंग्लिश काही सांगायचं असेल आणि आजच्या वेळेची आणि मी जे डिझाईन मनात ठरवले त्याला धरून काम मला जमते का नाही जमते कळत नाही. मी तुम्हाला इंग्लिशमधलं काही सांगायचं असेल तर मी थॉमस फ्रीडमॅन हा लेखक मी पिकअप करीन. वेळेच्या मर्यादेअभावी थॉमस फ्रीडमॅन आणि स्पेलिंग होताना FRIED होतो. फ्रीडमॅन FREE नाही होत. थॉमस फ्रीडमॅनची अनेक मी 2-4 नावं सांगीन बोलतं, पण लक्ष द्या की जो तुम्हाला जगत समजायला आवडला आणि वाचला तर तो तुम्हाला आत्ताचं जग त्याच्या बॅकग्राऊंड सगळ्यात समजायला खूप मदत करेल. उदाहरणार्थ मी आजच्या वेळेत थॉमस फ्रीडमॅनच्या कोणत्या पुस्तकाचा उल्लेख करतोय तर त्याचं नाव आहे द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री असं इंग्लिश पुस्तकाचं नाव आहे. द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री. हा थॉमस फ्रीडमॅन त्याच्या आयुष्याची मेजॉरिटी वर्ष अमेरिकेतलं जे मानलं जातं नंबर 1चं न्यूजपेपर न्यूयॉर्क टाइम्स, उल्लेख त्याचा NYT असा होता. तर न्यूयॉर्क टाइम्सचा स्पेशल करस्पॉन्डंट होता फॉर द मिडल ईस्ट. तर मिडल ईस्ट म्हणजे इस्रायल, अरब इस्रायल. आत्ता जो संघर्षच आहे तर हा त्याचा आयुष्याची 25 वर्ष ती पत्रकारिता करताना त्याचा वावर बेरूट हे लेबनॉनची राजधानी जी सध्याही बातम्यात आहे आणि जेरुसलेम जे तिन्ही अब्राहमिक धर्मांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ज्यू ख्रिश्चन इस्लाम तिन्हीचं, म्हणून तो कॉन्फ्लिक्टची ती जागा आहे जेरुसलेम. त्या थॉमस फ्रीडमॅनच्या एका आधीच्या पुस्तकाचं नाव आहे फ्रॉम बेरूट टू जेरुसलेम. तर आता हे स्पेसिफिक ज्याला मिडल ईस्ट म्हणा, त्याचं नाव वेस्ट एशिया म्हणा किंवा त्याचं नाव अरब इस्रायल कॉन्फ्लिक्ट म्हणा, डीपमध्ये जाऊन तर हे एक्सलंट पुस्तक आहे सगळा द्यायला. पण मी संदर्भ तुम्हाला लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री, कारण हा म्हणतो थॉमस फ्रीडमॅन की माझी ॲक्टिव्ह वर्ष मी न्यूयॉर्क टाइम्सचा स्पेशल करस्पॉन्डंट म्हणून मिडल ईस्ट, नियर ईस्ट किंवा वेस्ट एशिया, अरब इस्रायल कॉन्फ्लिक्ट, पॅलेस्टाईन ह्याच्यात तो म्हणतो त्याची मुलगी तरी ह्या गोष्टीला 25-30 वर्ष झाली आहे, पण तो म्हणतो त्याची मुलगी तिकडं अमेरिकेत ती शिकती आहे, ती 16-17-18 वर्षाची, आणि इकडे केव्हा तरी एकदा फोनवर तिच्याशी बोलताना त्याला जाणवलं की आईशपथ सगळी इडियम भाषाच बदलली. आणि तो म्हणतो मी पत्रकारिता म्हणून काम करताना जे काय मी जगत बोलत करत होतो आणि तिकडे हे होताना मला कळलंच नाही, बघता बघता माझी मुलगी शाळा कॉलेज होत आणि तिची जी जडणघडण झाली. तो म्हणतो हे मिडल ईस्ट कव्हर करता करता माझा त्या मिडल ईस्टवर एवढा फोकस आहे की मी एकूण जग ह्या वर्षात कुठे कसं सरकलं इकडे कमीच पडलं. मग म्हणला मी ठरवलं की तो करायचा अभ्यास, आणि मग म्हणलं मग जसा मला असेल प्रश्न तसा म्हणून मी पुस्तकच लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री. मी आत्ता त्या पुस्तकाच्या तपशिलात नाही जाते, एकेकावर घेतलं तर मला तिकडं यूट्यूबवर एक मालिकाही करावी लागेल की नुसतं एक पुस्तक आणि त्यावर थोडक्यातसुद्धा 20 मिनटं बोलायला लागेल, पण असं नॅशनल इंटरनॅशनल. पण हा तुम्हाला विशेषतः इंटरनॅशनलचा व्ह्यू देतो. तर जाता जाता सांगितलेलं फ्रॉम बेरूट टू जेरुसलेम, किंवा ज्यांनी स्टार्ट केलं की द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री. आणि मग ह्याची पुढे सुद्धा आहेत 51 उत्तम आहेत, अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. त्याचा जो रेग्युलर कॉलम असायचा NYTला, तर त्याचं निवडक कलेक्शन अशी 2 झाली आहेत वेगवेगळी पुस्तकं की जे कॉलम केवळ तत्कालिक नाही टॉपिकल. तर त्यांनी पुन्हा हे जे मी केलं तसं त्यांनी इंग्लिशमध्ये केलेलं की त्यावेळची कुठली तरी असेल घटना, पण त्यांनी जे लिहिलं आहे ते जरा टाईमलेस आहे. तर अशी 2 आहेत, अशी त्याची सहज पुढची. पण इथेच जाता जाता आठवण करून देतोय की भूगोल किंवा पर्यावरण
तर या थॉमस फ्रीडमॅननी पर्यावरण प्रश्नाचा अभ्यास करून एक्सलंट पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हॉट फ्लॅट क्राउडेड अर्थ. हे अख्खं पुस्तक जगासमोरची पर्यावरणाची समस्या सगळ्या अंगांनी, की त्याचं सायंटिफिक बाजू काय आहे, पॉलिटिकल बाजू काय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, फायनान्शियल, त्यावर युनायटेड नेशन्सची प्रोसेस काय चालू आहे इत्यादी. असं बाय द वे काहीतरी जणांच्या मनात यूट्यूबवरच्या माझ्या जय भारत जय जगतचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत का विचारा स्वतःला. हे जे मी सगळंच बोलतोय साही फॅक्टर, आणि सगळ्याकरता जय भारत जय जगत 1 2 3, तिसरं करताना 21वे शतक भारताचे इत्यादी. मी आत्ता हे फ्रीडमॅनबद्दल बोलतोय त्याच्यात. तर हे पुस्तक जगाच्या म्हणून वर्णन आहे हॉट फ्लॅट क्राउडेड अर्थ. त्यातल्या त्या फ्लॅटवर बोलायला मी अर्ध मिनिट घेतोय, कारण या नावाचं त्याचं आधीचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे वर्ल्ड इज फ्लॅट. असं पुस्तकाचं नाव आहे, वर्ल्ड इज फ्लॅट. हे जगाच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स, जिओ पॉलिटिक्सवरचं पुस्तक आहे, एकूण जागतिक प्रचलित घडामोडी. ओके, पण तो वर्ल्ड इज फ्लॅट का म्हणतोय? की जगातली जी विकासाची वेगवेगळी उंच सखल चढउतार असेल, ओके, तो म्हणतो इन्क्रीजिंगली जग जिकडे वाटचाल करतंय ते हे विकास अविकास मागे हे सगळं दूर होऊन एकूण सगळं जग विकासाच्या एका समान दिशेनी, त्याला तो म्हणतोय की आता विकासात उंच सखल काही नाही, द वर्ल्ड इज फ्लॅट म्हणून पुस्तकाचं नाव. आणि ते पुस्तक पहिल्या पानावर भारतात चालू होतं, कारण तो सांगतो की मी 20-25 वर्ष वेळोवेळी भारतात येतोय, पण दिस टाईम त्याची इंटरनॅशनल फ्लाईट उतरली बंगलोर एअरपोर्टवर, आणि तो पहिल्याच पानावर वर्णन चालू करते की मी या दिस टाईम बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरलो, ते सगळं एअरपोर्टचं डिझाईन, तिथून बाहेर आलो, प्रोफेशनल सर्व्हिसेस, त्यांची एक्सलंट क्वालिटी, ज्या कारमध्ये बसून निघालो तर झालेले रस्ते, त्याची क्वालिटी. तो म्हणतो मला सडनली लक्षात आलं की आई शपथ, नाव दिस इंडिया इज नो वेअर बॅकवर्ड ॲज कम्पेअर्ड टू इवन लाईक डेव्हलप्ड कंट्रीज. USA, तो चायनाचाही उल्लेख करतो तिथे. ओके, तो म्हणतो सडनली इट ऑकर्ड टू मी that even India is catching up with the whole world, the world is becoming flat. तरी त्यांनी ह्या पुस्तकात पुढे एक आर्ग्युमेंट म्हणलंय, सहज या पद्धतीने मी केलं तरी बेसिक पुस्तकही सांगून होणार नाहीत. याच पुस्तकात द वर्ल्ड इज फ्लॅट या पुस्तकात तो भारत आणि चीनची पण कंपॅरिझन करतो आणि सांगतो की चीन डिक्टेटोरियल सिस्टीम आहे कम्युनिस्ट पार्टीची, त्यामुळे तिथे काही निर्णय घेतले तर तिकडं काय लोकशाही नाही, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही. एकदा पार्टीचा वरवंटा चालू झाला की धाड 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 विकासाचं. पण चीन हॅज कॉटअप. आज वस्तुस्थिती आजही की चीन एक वर्ल्ड पॉवर आहे, आपण अजून नाही. व्हायला पाहिजे, होऊ, पण आज सत्य लक्षात घ्यायला पाहिजे की नाही होत. तो म्हणतो देन ॲज कम्पेअर्ड टू चायनीज पॉलिटिकल सिस्टीम, इंडिया स्टील इज रिकेटी, म्हणजे स्लो आहे सगळं. तो लिहितोय त्यावेळचे की अजून आपले रस्ते वर्ल्ड क्लास नाहीत, सिव्हिल एव्हिएशन सर्व्हिसेस वर्ल्ड क्लास नाहीत, रस्त्यांवर खूप खड्डे आहेत. ओके, तो करत तो एक छान मेटॅफर वापरली आहे त्यांनी, छान मेटॅफर वापरली, लक्षात घ्या. तो म्हणतो चायना कोणत्या रस्त्यावर आहे तर एक वाईड रस्ता आहे, उत्तम आहे, तुमची गाडी सुसाट सुटली की ती जाणार आहे. ओके, पण सडनली मध्ये कुठला तरी एकच स्पीड ब्रेकर, तुम्हाला काय कळणारच नाही पण येऊ शकतो अचानक. ओके, तो म्हणतो त्यावरनं तुमची गाडी उडणार आहे. अच्छा, आणि त्यानंतर ती व्हील्सवर लँड होईल का उलटी पालटी होत ॲक्सिडेंट होऊन बोंबलेलच, ह्याची काही खात्री देता येत नाही. तो याउलट म्हणतो की भारताची डेव्हलपमेंट मेटॅफर आहे ही, की रस्ता अरुंद, त्याही रस्त्यावर खड्डे असले तरी गाडी ठरलेल्या मुक्कामावर पोचणार, हे भारताच्या मॉडेलचं फीचर आहे. हे त्यांनी अप्रतिम वर्णन आहे त्याच्यात, द वर्ल्ड इज फ्लॅट. तसा थॉमस फ्रीडमॅन.